नमस्कार मंडळी, कसे सगळे बरे आहेत ना? मग चला आज आपण बनवतोय भरलेलं वांग. कसलं खारं वांग. चला तुम्हाला दाखवते आता. हा बघा, हा मसाला भाजलाय मी खाऱ्या वांग्याला. ह्याच्यात तीळ घातलंय, मगजचं बी घातल्यात, लसूण, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक हे भाजून घेतलंय. किती भारी भाजून घेतलंय बघा. आता ह्याला वाटून घेणार आहे. आणि ही आपली वांगी. आज खारचं वांग, खारं वांग बनवणार आहे. खारं वांग. आता ही शेंगदाण्याचं कूट माझ्याकडे ऑलरेडी केलेलं होतं, तर ती शेंगदाण्याचं कूट आहे. ही हळद, हे गरम मसाला आणि धण्याची पावडर आणि मीठ. मग चला आता आपण हे सगळं वाटण करून घेऊया. आणि ह्यात ना कोथिंबीर भरपूर लागते, पण आहे ना आज माझ्याकडे कोथिंबीर नाही आणि भाजीवाला पण नाही आलाय, म्हणून साठी आज कोथिंबीर नाही. बिगर कोथिंबीरचं मी ही खारं वांग करणार आहे. आता हे वाटून घेतलंय मी. हे बघा, ही पाणी नाही घातलं मी ह्याच्यामध्ये, बिलकुल सुक्क वाटून घेतलाय मसाला. आता ही वांग्यामध्ये भरणार आहे मी. आपण आता ही वांगी भरून घेतलीत, पूर्ण त्यात मसाला भरून घेतलाय बघा. हे माझ्याकडे मातीचं भांड आहे. आता ते गरम झाले, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. आता तेल गरम झाले आपलं, त्यात लसूण टाकून घेऊ. आणि ही ना मी ह्याच्यामध्ये ना लाल तिखट वगैरे काय घातलेलं नाही. हे खाराचं वांग आहे, म्हणजे खाली तिखट नाही. हे तुम्हाला तिखट करायचं तर खाली ह्याच्यात तिखट घालू शकता. आणि हे मी खाराचं वांग करते, तर ह्याला ना धन्या पावडर जास्त लागते, थोडी लसूण धन्या पावडर जास्त लागते. आता आपला लसूण चांगला तडतडला आहे. आपण आता ही वांगी ह्यात घालून घेऊया. मस्तपैकी ह्याला हलवून. आता ह्याला 2 मिनिटं ना झाकण लावून ठेवूया. झाकण लावलं ना की जरा ते वांगी तेलामध्ये हे होते. नंतर आपण यात पाणी घालणार आहोत. बघा आता भारी शिजतंय आपलं वांग. मी ह्याच्यामध्ये गार पाणी नाही घालणार. मी ना साईडला पाणी गरम करून घेतलं. मी गरम पाणी घालणार आहे. गरम पाण्याने कसं पटकन वांग शिजतं. हे बघा, गरम पाणी घातलंय. आता शिजल्यानंतर पण तुम्हाला दाखवते. आपलं वांग आता मस्तपैकी शिजलं. खाराचं वांग. कसं झालंय? छान छान, खूप सुंदर.